करत असताना किंबहुना स्वतःच कर्तव्य पार पाडत असताना आलेला सो अनुभव आजच्या अभंगात सांगतात, बोलतात, ऐकवतात. पुढे काही चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार. साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेनं, महाराष्ट्राची धाकटी पंढरी संत कुलभूषण महात्मा सद्गुरु नगत नारायण महाराजांच्या कृपेनं, आशीर्वादाने, वैकुंठवासी ब्रह्मज्ञ सद्गुरु महादेव बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तुमचे आमचे श्री गुरु विद्यमान महंत श्री हरिभक्त पारायण परम पूजनीय गुरुवर्य महंत श्री गुरु पूजनीय शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते आणि हरिभक्त पारायण परम पूजनीय गुरुवर्य महंत अर्थात श्री क्षेत्र नारायणगडाचे 10वे महंत उत्तर अधिकारी शांतीसागर आदरणीय संभाजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र केतुरा समस्त ग्रामस्थ मंडळांच्या सहकार्याने तन मन धन सहकार्याने चालत असलेला हा उत्सव नाम यज्ञ सोहळा कथा शिव महापुराण कथा आणि या सप्ताहातील प्रथम दिवसाची कीर्तन सेवा श्री गुरु नगत नारायण बाबाच्या कृपेने, सद्गुरु महादेव बाबांच्या आशीर्वादाने, सद्गुरु मोठ्या बाबांच्या आज्ञेनं, छोट्या बाबांच्या आज्ञेनं आणि समस्त टाळकरी मंडळींच्या आज्ञेनं मी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तना करता आपल्या श्री क्षेत्र नारायणगडाची गुणवान महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आमचे सन्मित्र हरिभक्त परायण मदंगाचार्य आदरणीय श्री विठ्ठल महाराज गलझर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहाचं गाथा भजनाचं नेतृत्व ज्यांच्या काढे मार्गदर्शन, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि अतिशय प्रेमळ स्वभाव ज्यांचा आहे. तसे बघा, काही काही माणसं दिसायला तापट दिसतात पण असायला ते प्रेमळ असतात. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नाना आहे. चुकला की मग सुट्टीच नाही. सेवेला प्राधान्य देणारे माणूस आहे आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे. खरं तर मी गडात त्यांच्यामुळेच आलेले, नाहीतर आम्ही इकडेच फिरत होतो. खरं तर प्रेम त्यांचं सर्व नवीन कीर्तनकारावरती आहे. वेळोवेळी मार्गदर्शन आमच्या वरती असतं. आदरणीय हरिभक्त परायण श्री लक्ष्मी महाराज अखिल नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य आमचे परमित्र प्राध्यापक जे KSK विद्यालयाला विद्यार्थ्यांना गायन क्षेत्रामध्ये संगीत क्लास घेतात. आदरणीय आमचे सन्मित्र श्री इंद्रजित महाराज भांगे गुरुजी आहेत. आमचे परमित्र युवा गायक गायनाचार्य, दोघांचे गुरु एकच आहेत, आहे का नाही? आदरणीय श्री राहुल महाराज ढेंगे गुरुजी आहेत. आदरणीय हनुमानजी गुरुजी आहेत. आदरणीय आमचे वडिलांचे मित्र आहे का नाही, आमचे आजोबा घोलप मामा आहेत. नाही मानता साडे तर नाही मानता, तिथं आले तर काही आज. आदरणीय नागरगोजी मामा आहेत. विनेकरी बाबा आहेत. PT मास्तर आहेत. आदी करून सगळे आमचे परमित्र आता त्यांची विशेष उपस्थिती आहे. आमचे पंकज सर आलेले आहेत. मलाही धन्यवाद देतो. तुम्ही बी आला सेवे करणारे मा आपल्या कोंडूळचे काय नाव पुजारी. तुमच्या तुला माहित नाही काय, बघायचं कीर्तन झालं. पुजारी मामा आहेत. आमचे परमित्र आदरणीय श्री धनंजय भैया जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सप्ताहाचं पूर्ण मार्गदर्शन करणारे आमचे आपल्या गडाचे ट्रस्टी आदरणीय श्री माननीय श्री अनिल दादा जगताप असतील. आदी करून आमचे मित्र धनंजय भैया मित्र परिवार असेल, मित्रमंडळ असेल, आदी करून ग्रामस्थ तन म्हणून सगळ्यांचा नाम निर्देश करावा असं काही योग्य नाही. पण जेवढे माझ्या समोर आहेत त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. आदरणीय आमचे परमित्र प्राध्यापक आदरणीय गणेश सर असतील. सुंदर लौस्पिका सेवा करणारे आपले परमित्र श्री गणेश दादा हे ठिकाण उपस्थित आहेत. खरं तर त्यांचीच ही लाऊडस्पीकरची सेवा आहे. आदी करून माता वर्ग, पिता वर्ग, तरुण बांधव, भगिनी तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. अत्यंत पवित्र पावन दरबारामध्ये आपण जमलेला आहात आणि एक हा सप्ताह किंबहुना हा हप्ताच अत्यंत पवित्र आहे. कारण तुमच्या सप्ताहामध्ये 2 पर्वणे आलेले आहेत बरं. कोणत्या कोणत्या? उत्तम शिवरात्री अर्थात भगवान भोलेनाथाची शिवरात्र एक आलेली आहे आणि भगवान भोलेनाथाचाच अवतार ज्यांच्यामुळे हे कीर्तन आहे, ज्यांच्यामुळे हा मंडप आहे, ज्यांच्यामुळे तुमच्या आमच्या कपाळाला गंध आहे, ज्यांच्यामुळे मंदिर आहे, मंदिरावर कळस, अंगणास तुळस, कपाळाला गंध, हे सगळं ज्यांच्यामुळे आहे. छत्रपती शिवराय या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवरायांची जयंती सुद्धा सप्ताहात येते. अत्यंत भाग्यवान आपलं गाव आहे. तर मी माझ्या प्रत्येक कीर्तनात पूर्ण महाराष्ट्रभर सांगत असतो आपल्या जीवनामध्ये जे काही भाग्य आहेत ना, एक 5-6 भाग्य आहेत. पहिलं भाग्य सांगितलं भरत खंडे नरदेह प्राप्ती.